गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा वेळ 9 वाजले. सकाळचे अजून माझं आवरण चालू आहे. आज ॲक्च्युली घरातली थोडीफार कामं केली. मी माहेरून आल्यापासून का मी माहेरी गेल्यापासून लादी पुसली होती, लादी पुसून घेतली, अगदी स्वच्छ करून घेतली. आठवड्यातून एकदा मी करत असते, पण शेवटी डिपेंड करतं काही कामं आहेत काय आहेत त्याच्यावर. सो तुम्ही माझ्या माहेरी गेल्यावर तिथलचा ब्लॉगसुद्धा तुम्ही बघितलाच होता. सो आज ॲक्च्युली असं आहे, आज आहे मंगळवार. सो माझं आहे मंगळागौरीचं 3रं वर्ष. मंगळागौरीची पूजा पण करायची आणि काय मग रोजचाच दिवस आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की काल जरा पाऊस पडला तर गरम होते, असं वाटते की परत पाऊस पडेल. काल गरम होत होतं म्हणून मी रात्री लावला होता पंखा, पण असं झालं की ते पंखा लावल्याने मला झाली सर्दी. पण आता ठीक आहे, एवढं नाही काही. आता काल होते राखी पौर्णिमा. मला आता भाऊ कोणी नाही आहे, पण ज्या कोणी बहिणींना भाऊ असेल, राखीचा कार्यक्रम झाला असेल, छान वाटतं. मला ॲक्च्युली भाऊ नाही आहे. सो माझ्यासाठी राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे दोन्ही दिवस सारखेच आहेत. आणि कोणी कधी राखी बांधून घेत नाही. सो असा हा कालचा दिवस होता. आता हा आहे मंगळागौरीचा 3रा मंगळवार आणि श्रावण महिन्यातला अजून एक मंगळवार आहे. तो असा त्याला दिवस सुरू झाला. बघूया पुढे काय काय होतं. ही मी आले आमच्या पार्किंगमध्ये आणि तिथून मी हे जात होते एक्झिट गेटमधून मंगळवारच्या बाजाराकडे. हा रोड क्रॉस करताना थोडा वारा सुटला होता. असं वाटत होतं की पाऊस येईल, पण काल काही पाऊस आला नाही. हे जे मी ज्या रस्त्याने चालले आहे ना, त्या रस्त्याने सरळ केलं थोडं एक 5-10 मिनटं चाललं की बाजार हा सुरूच होतो.
हा बघा इथून बाजार झाला सुरू. बाजार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी दिसते इथे. आणि बघा बऱ्यापैकी अजून सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत आणि या गोष्टी कमी दरात असतात आणि क्वालिटीही बऱ्यापैकी असते. लसन कैसे दिया भैया? हॅलो एव्हरीवन, जसं की तुम्ही बघताय रात्रीची वेळ झाली आहे. बाहेर बघू शकता काळोख आहे. जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये आधी बघितलं की मी बाजारात गेले होते, पायी जात होते. मार्केटमध्ये भाज्या तशा अवेलेबल नाही आहेत. नेहमीच्या भाज्या आहेत, रेट खूप कॉस्टली आहेत. सो माझा दिवस असा आजचा गेला. ट्युशन झाल्या की मी लगेच बाजारात गेले, तिथून आले. आज फक्त थोडंसं थालीपीठ केलं आणि त्यातच झालं. सो असा आजचा ब्लॉग होता. आज काही पाऊस वगैरे नव्हता. बघूया रात्रीतून पडतोय का. तर तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गुड नाईट.